ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. प्रत्येक श्रावण सोमवारी घरच्या घरी करा महादेवाची अशी पूजा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारची संपूर्ण नियमासह माहिती सांगणार आहे. तर 17 ऑगस्ट 2026ला पहिला श्रावणी सोमवार आला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला ज्यांची शिवमूठ व्रत असेल त्यांनी पहिला श्रावणी सोमवार शिवलिंगावर शिवमूठ म्हणून नेमकं कोणतं धान्य वाहावं, ते कशा पद्धतीने वाहिलं जातं आणि ज्यांचं शिवमुठीचं व्रत नाही त्यांनीसुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे. आणि आपण सर्व श्रावणी सोमवारचा उपवास करतो, तर तो उपवास नेमका कसा केला जातो, तो कधी सोडायचा, त्या दिवशी काय खायचं, त्याचबरोबर दिवसभरात आपण कोणते मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे. अजून सांगायचं झालं तर शिवमूठ वाहताना मंत्र कोणता आहे, त्या दिवशी केस धुवावे का, किंवा मासिक पाळी गरोदर महिला यांनी पूजा कशी करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळ्यात जास्त विचारता की घरी आपण पूजा मांडलेली असेल तर ती पूजा उचलायची कशी, त्यातल्या साहित्याचं काय करायचं, तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तर पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची सर्व कामे असतील, आंघोळ वगैरे असेल तर ते सगळं आटपून घ्यायचं आहे. श्रावण सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करता त्यावेळेला सुद्धा करू शकता आणि पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीचं होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. तर पूजेसाठी इथे साहित्य मी खालीलप्रमाणे सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय, तर शिवलिंग लागणार आहे. ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरीसुद्धा चालतं, किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊनसुद्धा पूजा करता येईल. शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र, शमीची पानं, पांढरी फुलं, धोत्र्याची फुलं, बेलाचं फळ अशा पद्धतीचं साहित्य लागते. आणि सगळे साहित्य पाहिजे असे काही नाही. जे काही साहित्य तुम्हाला मिळेल ते शिवपूजेसाठी ते वापरूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता. फक्त आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल, कोणाबद्दल तिरस्कार नसेल, तर आपण केलेली साधीसुधी पूजासुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात. कारण महादेवांना भोळे साम म्हटले जाते. त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो. फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणे हे मात्र टाळायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा. तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा दिवा पण वात मात्र दुहेरी लावा. कारण आता आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात जर पूजेमध्ये चालत नाही, मग फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते आणि आपली पूजा होईपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचा आहे. त्यामुळे मग तुम्ही दुहेरी मातीचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा. आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. ज्यांच्याकडे शिवलिंग नाही मग त्यांनी जर पहिल्या श्रावण सोमवारी ती आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंगसुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता. म्हणजे असं आपण प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्हाला मातीचं शिवलिंग नव्याने तयार करायचं असतं आणि विसर्जित कसं करायचं ते आपण पुढे पाहूया. आता जर तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करायचं किंवा शिवमुठीचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा. कारण संकल्पाशिवाय व्रत सिद्धीत जात नाही.
किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तळीस जात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं. थोडीशी खोलगट जागा करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं. मग एखादं फूल, थोड्याशा अक्षता आणि मनातल्या मनात तुम्ही तुमचं नाव सांगायचं. व्रत करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवांना पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं. त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. पुन्हा 3दा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं. तेव्हा म्हणायचं, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये आपल्याला सोडून द्यायचं असतं. पुन्हा तुमच्या तळहातावर 2दा पाणी घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे, कारण त्याला म्हणतात आचमन करणे. तर त्यावेळेस तुम्हाला ओम कृष्णाय नमः, ओम वैष्णवे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम हे करायचं आहे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही महादेवांना रुद्राभिषेक करायचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता. तसेच महादेवांना वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जातो. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते. तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करता तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळेचं पात्र घेतलं तरीसुद्धा चालतं. मात्र जेव्हा तुम्ही पंचामृत किंवा दुधाने किंवा दह्याने अभिषेक करता त्यावेळेस मात्र तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा पितात. म्हणजे आपण महादेवांना त्या शिवलिंगावर ज्या पदार्थाने अभिषेक करतो, समजा दह्याने केला, दुधाने केला, पाण्याने केला किंवा पंचामृताने सुद्धा केला, तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी सुद्धा देतात. पण तुम्ही जर पिंडीखाली अभिषेक करताना पितळेची प्लेट, ताट काहीतरी वापरलेलं असेल तर मग ते पंचामृताचं तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरातल्यांना देऊ नका. फक्त पाण्याने अभिषेक कराल त्याचं तीर्थ तुम्हाला द्यायचं असतं. मग खाली पितळेचं किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही. तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधादह्याने अभिषेक करतो आणि खाली जसं तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल तर त्यात आंबट पदार्थांची पितळेबरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडेसे विषारी पदार्थ त्यामध्ये तयार होतात आणि त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही. तर शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ते म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणजेच अभिषेक करण्यासाठी गाईचं कच्चं दूध म्हणजेच न उकळलेलं दूध लागतं. आपल्या घरामध्ये आपण गाईचं दूध घेत असतो, पण ते तुम्ही उकळून घेतलेलं असेल, त्यानंतर थंड करायला ठेवलेलं असेल तरी पण ते दूध चालणार नाही किंवा पॅकेटचं दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही. त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम. तो सुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे. किंवा मग तुम्हाला काही सुगंधी द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकू शकता किंवा एखादी कापूरवडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तर ती सुद्धा खूप चांगली सुगंध देते त्या पाण्याला. आणि अशा पाण्याने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करता तर तो मुक्याने करू नका. तुमच्या मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र असू द्या. तसेच शिवलिंगाला अभिषेक करून पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर शिवलिंग हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण चंदनाचा गंध शिवलिंगावर आपण पांढरं चंदन लावू शकतो, पिवळं चंदन लावू शकतो किंवा पांढरं भस्मसुद्धा लावू शकतो. फक्त हळदी कुंकू जे आहे
ते स्त्रीतत्वाचे प्रतीक मानले जाते किंवा आपण देवींना ते वापरतो आणि म्हणूनच इथे महादेवांना आपल्याला हळदी कुंकू वापरता येत नाही. गंध म्हणून आणि महादेवांचे जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे. त्यांनी वैराग्य म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं नाहीये. तसेच तुम्ही कापसाचं वस्त्र किंवा पांढरा धागासुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता. बेलाचे पान व्हायचे असेल तर ते आपल्याला पालथे करून व्हायचे असते. जेव्हा तुम्ही बेलाचे झाड पाहिलेलं असेल तर त्याला पानं कशी येतात, तर त्या पानांचा जो वरचा भाग असतो तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे. तर अशा पद्धतीने म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पालथं करून व्हायचं असतं. तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा मग समसंख्येमध्ये सांगायचं झालं तर जास्तीत जास्त 108 बेलपत्र महादेवांच्या या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता. आता ज्यांचं शिवमुठीचं व्रत नाहीये त्यांनी फक्त पांढरे फूल, बेलपत्र, त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला तरीसुद्धा चालतं. त्यानंतर नैवेद्य ठेवून महादेवांचा एखादा मंत्र म्हणायचा, म्हणजेच ओम नमः शिवाय किंवा महादेवांची लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची आणि तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकता. म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा होईल. पण ज्यांचं शिवमुठीचं व्रत आहे त्यांनी सुद्धा सेम सुरुवातीला पूजा आहे ती तशीच करायची. फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत, कारण पहिल्या सोमवारी शिवमुठ म्हणून तांदूळ हे धान्य आहे आणि तांदूळ म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आहे आणि आपण तिला म्हणू शकतो की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत करतात. आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमकुवत झालेला असेल किंवा क्षीण झालेला असेल तर तो मजबूत बनवण्याचं काम करतात. आणि महादेवांना तांदूळ हे धान्यसुद्धा प्रिय आहे आणि आपण शिवमूठ वाहतो. तर त्याचं कारण म्हणजे आपण आपल्याकडे जे आहे ते मुठभर का होईना दान करण्याची पात्रता किंवा आपली एक चांगली सवय आपल्याजवळ असली पाहिजे. फक्त एकटं आपण खायला नको, वाटून आपण खाल्लं तर समोरच्याचंही पोट भरतं आणि आपलंही पोट भरतं. आणि म्हणून ते मुठभर धान्य आपल्याला शिवपिंडीवर व्हायचं असतं. आणि त्याचबरोबर म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, नंदांची, सासू सासऱ्यांची, जावा भावांची नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून आपल्याला ती शिवमूठ जी आहे ती शिवलिंगावर व्हायची असते. अगदी हळूहळू करून ते धान्य आपल्याला शिवलिंगावर सोडत जायचं असतं. आणि बरेच जण काय करतात की एक मुठभर धान्य घेतात, पण थोडं थोडं करून म्हणजे 5 वेळा करून वाहतात. तसेही करणे योग्य आहे. धान्य जे आहे जिच्या नावातच सगळं आहे. शिवमूठ म्हणजे काय, मुठभर धान्य घ्यायचं आणि तुम्हाला जर ते 5 वेळा करून वाहायचं असेल तर मग थोडं थोडं धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवलिंगावर वाहा. आणि तुम्हाला एकदम वाहायचं असेल तर सगळं धान्य तुम्ही मूठ भरून तुमच्या उजव्या हातात घ्या आणि त्याची मूठ करून हळूहळू ती शिवलिंगावर वाहायची. त्यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकता. आता बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही. तर मग एवढे सगळे टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, साधा सोपा आपला जो मंत्र आहे ना, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तो मनात म्हणत राहायचा. आणि काही ठिकाणी शिवमुठीचे हे जे धान्य आहे ते कोरडेच वाहिले जाते. म्हणजे आपल्या हातामध्ये ते धान्य घेतलं की त्याची मूठ करून ती शिवलिंगावर वाहायची. काही ठिकाणी अशी पद्धत आहे. शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे पण धान्य घेतो त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते ओलसर केलेलं धान्य हळूहळू करून आपण शिवलिंगावर वाहू शकतो. त्यानंतर संपूर्ण पूजेला धूपदीपाने ओवाळायचं. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर किंवा दही भात, फळांचे नैवेद्यसुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी घंटीचा नाद करायचा. तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा बघितलं असेल
महादेवांच्या मोठ्या मोठ्या घंट्या वाजवल्या जातात किंवा मोठे मोठे टाळ असतात ते वाजवले जातात. या घंटेच्या आवाजाने काय होतं? आपल्या आजूबाजूच्या ज्या काही वाईट लहरी असतात, नकारात्मक शक्ती असतात, तर त्या दूर आपल्यापासून निघून जातात आणि आपल्या सभोवताली एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवांच्या कृपा आशीर्वादाने तयार होतं. यानंतर कापूर आरती लावायची आणि कापूर आरती करताना म्हणजेच कापूर आरती लावली की तुम्ही सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची. नंतर महादेवांची लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती करायची असते. सगळ्यांना ती आरती द्यायची. कापूरसुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो. श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासूनच तुम्ही शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायणसुद्धा करू शकता. तुम्हाला पूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथामधला जो 11वा अध्याय आहे, ज्यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व समजावून सांगितले आहे, तर तो 11वा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचला तरीसुद्धा चालेल. ज्यांना जास्त काही जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपली जी रुद्राक्षाची माळ असते ती घ्यायची आणि तिच्यावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र सतत जप करायचा. म्हणजे तुम्ही अशा 11 माळेसुद्धा जप करू शकता किंवा एक माळ, त्यामध्ये तुमच्याकडून 108 वेळा तो मंत्र जप करून होईल, तो केला तरीसुद्धा चालतो. आता ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर त्यांनी दोन्ही हात जोडायचे आणि महादेवांकडे पाहत किंवा डोळे बंद करून महादेवांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतो. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातल्या सोमवारी नक्कीच करू शकतो. श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा विषय आपला सध्या चालू आहे. तर पहिला श्रावण सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूपी देवी अन्नपूर्णा आहे, तिला ओटीचं साहित्य किंवा मग आपलं जे शृंगाराचं साहित्य आपण ज्याला म्हणतो, तर ते सुद्धा अर्पण करू शकतो. बघा, जर तुम्ही मातीचे शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग बनवले असेल तर ते कसे विसर्जित करावे ते पाहूया. तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलं तर मग काय करायचं, ते अलगद उचलून नंतर एखाद्या भांड्यात ठेवायचं. म्हणजे त्या भांड्यात तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर ते शिवलिंग ठेवलं तर ते आपोआप थोड्या वेळाने त्याची संपूर्ण माती म्हणजेच मातीचं ते पाणी होऊन जातं. माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकता. वाळूचं सुद्धा तसंच आहे. एकदम बारीक अशी वाळू घ्यायची, ती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची. त्यानंतर तुम्ही तिचं शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला विसर्जन करायचं आहे तेव्हा आपण एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं. त्यामध्ये जे ते वाळूचं शिवलिंग आहे ना, ते तुम्ही एकत्रित करायचं आणि ती वाळू त्या पाण्यात टाकायची आणि नंतर तुम्ही ती वाळू जी आहे ती एखाद्या कागदावर सुकायला ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती वाळू शिवलिंग बनवण्यासाठी कामात येईल. तर अशा पद्धतीने मग ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी उपयुक्त ठरू शकतो. पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नरसोबा आवर्जून चिकटवायचा आहे. कारण पहिला श्रावण सोमवारच्या दिवशीच नागपंचमी आहे. त्यामुळे आपल्याला त्या नाग नरसोबाच्या चित्रावरची पूजा करायची असते. श्रावण महिन्यात मग पुढे नागपंचमी, जीवितीची पूजा, त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की नरसिंहाची पूजा आणि बुध बृहस्पतीची पूजा, अशी बरीचशी व्रतं श्रावणामध्ये असतात. तर त्या नाग नरसोबाच्या कागदावर किंवा फोटोवर या सगळ्या देवी देवतांची चित्रं असतात. त्यामुळे आठवणीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपण देवघरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा, नाग नरसोबाचं चित्र अवश्य चिकटवायचं आहे. आणि त्यानंतर आपण चिकटवलेलं नाग नरसोबाचं चित्र ते आपल्याला श्रावण अमावस्यापर्यंत म्हणजेच पोळ्यापर्यंत ठेवायचं असतं, जेणेकरून श्रावणाच्या संपूर्ण महिनाभरात जी काही व्रते होतात आणि वेळोवेळी म्हणजे ज्या देवी देवतांची चित्र तयार आहेत त्यानुसार आपण त्या त्या वाराला
किंवा त्या दिवशी त्यांची पूजाही करू शकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टींची अनामिक भीती वाटत असेल, हुरहुर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजारपण हे वाढलेलं असेल, एखादी व्यक्ती जर खूप जास्त आजारी असेल, तर मग तुम्ही या दिवशी म्हणजेच श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महामृत्युंजय मंत्र ऐकू शकता किंवा तो तुम्ही स्वतःसुद्धा म्हणू शकता. 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. तुम्हाला जी काही भीती वाटते, उदासीनता तुमच्या जीवनामध्ये असते, तर ती कुठल्या कुठे पळून जाते. इतका हा पॉवरफुल मंत्र आहे. आता श्रावण सोमवारचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात एखादी पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो. तर या उपवासामध्ये तुम्हाला बिना मिठाचे पदार्थ खायचे असतात आणि जर तुम्ही मिठाचे पदार्थ खाणारच असाल तर आपलं जे सैंधव मीठ असतं ना, तर त्याचा वापर करावा. तर काही ठिकाणी म्हणजेच खारटसुद्धा पदार्थ खाल्ले जातात. तर तुम्ही उपवासाचे मीठ आहे तर ते बाजूला काढून ठेवा. रोजच्या स्वयंपाकाच्या डब्यात ठेवू नका. म्हणजे प्रत्येक भागामध्ये या उपवासाची पद्धत ही वेगवेगळी आहे. पण सोमवार जे आहे ते आळणी पदार्थ खाऊन किंवा गोड खाऊन करावे असे सांगितलं जातं. तुम्ही फलाहार घेऊनसुद्धा उपवास करू शकता. संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर काही भागांमध्ये सोमवार सोडताना कारलं खाल्लं जातं, मेथीची भाजीसुद्धा खाल्ली जाते आणि त्यानंतर बाकीचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. किंवा मग बऱ्याच ठिकाणी पहिला घास हा मुळा खाऊनच उपवास सोडावा असे म्हटले जाते. पण माझ्या मते चातुर्मासात बरेच जण मुळा खात नाहीत. मग तुम्ही उपवास सोडायला दही भातसुद्धा खाऊ शकता. महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवा. काही दही भात तुम्हाला खाण्यासाठी ठेवा, जेणेकरून दिवसभर तुम्हाला जो काही तुमच्या पोटातला अग्नी उसळलेला असतो तर उपवास करून तो शांत होण्यास मदत होते. तुम्हाला अजून काही अन्नपदार्थ खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकता. पण उपवासाला शक्यतो खूप ताटभर, खूप पोटभर खाऊ नये असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी अल्पाहार घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपला आराम हा करू शकतो. तसेच उपवास सोडताना कांदा लसूण घालून जेवण बनवू नये. वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवायचं, त्याची पूजा करायची आणि नंतर पुन्हा महत्त्वाचा प्रश्न असा होता की पूजा कशी काढायची किंवा मग आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेलं असतं त्याचं विसर्जन कसं करायचं. तर पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच मंगळवारी अंघोळ वगैरे करायची. त्यानंतर जिथे पूजा मांडली होती तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा. शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजेच शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देव्हाऱ्यामध्ये पुन्हा स्थापन करून घ्यायचं असतं. किंवा मातीचं वाळूचं असेल तर ते विसर्जित कसं करायचं ते सांगितलं आहे. हे सर्व तुम्हाला आंघोळीनंतरच करायचं आहे. आणि जे साहित्य आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं होतं त्यामध्ये धान्य असेल आणि तुम्ही गळती वगैरे ठेवलेली नसेल तर ते धान्य अर्थातच कोरडं असेल. त्यामुळे मग तुम्ही ते धान्य पक्ष्यांना खाऊ घालू शकता, जेणेकरून मुक्या जीवांनासुद्धा तुमच्याकडून एक प्रकारचे अन्नदान होईल. बाकी पानं असतील, फुलं असतील तर ती तुम्ही त्या पाण्यासह म्हणजेच गळती ठेवलेली असेल तर ते पाणी पण साचलेलं असेल आणि त्या पाण्यासह वगैरे तुम्ही झाडाच्या मुळाशी ओतून द्या, जेणेकरून त्या फुलांचं पानांचं पावसाळ्यामध्ये खत होऊन जातं. नाहीतर मग तुमच्या आसपास कुठे निर्माल्य कलश असेल किंवा जिथे खास पूजेचं साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी ते सामान विसर्जित करा. नैवेद्य असेल तर तोही तुम्ही प्राण्यांना, पक्ष्यांना किंवा गाईला वगैरे खाऊ घालू देऊ शकता. आपण घरामध्ये तो खाऊ शकत नाही. आणि बेलाची पानं जी असतात तर ती पानं पुन्हा पुन्हा वापरू शकतो. त्यामुळे मग बेलाची पानं तुम्ही पुन्हा शिवलिंगावर वाहिली, धुवून वगैरे वाहू शकता किंवा मग ती तशीच वाहून द्या. जोपर्यंत बेलाच्या पानाचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाची पाने पुन्हा पुन्हा वापरता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे श्रावणी सोमवारचं व्रत करायचं असतं. यामध्ये लक्षात ठेवून तुम्हाला
नरसोबा आणायचा आहे, हेही आवर्जून लक्षात ठेवा. कारण की आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो आपल्या घरामध्ये लावला की त्यानंतर पोळ्यापर्यंत ते चित्र आपल्याला आपल्या घरामध्येच ठेवायचं असतं आणि पोळ्यानंतर तो नरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. आपल्याला लहान मुलांनासुद्धा तो अजिबात पाहू द्यायचा नाही, असा नियम आहे. तर मग आठवणीने नाग नरसोबा आणा. जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि मग तो तुम्ही तुमच्या घरी लावू शकता. गर्भवती महिलांनी महादेवाच्या मंदिरात जाऊ नये असं म्हटलं जातं. त्यामुळे शक्यतो तुम्ही श्रावणी सोमवार किंवा श्रावण महिना किंवा इतर वेळी जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुमची डिलिव्हरी होईपर्यंत महादेवाच्या मंदिरात जाऊ नका आणि शिवलिंगाचे दर्शनसुद्धा घेऊ नका. कारण असं म्हटलं जातं, महादेवाच्या मंदिरामध्ये जो नाग असतो त्याची सावली आपल्या गर्भावर पडू देऊ नये, कारण त्याच्या कुंडलीत कालसर्प लागतो. पण घरी मात्र तुम्ही 7व्या महिन्यापर्यंत म्हणजे 7वा महिना लागेपर्यंत 6 महिने पूर्ण होऊन 7वा महिना लागेपर्यंत शिवलिंगाची पूजा अर्चना करू शकता. तुम्ही शिवमूठसुद्धा अर्पण करू शकता. पण तुम्हाला 7वा महिना सुरू झालेला असेल तर मात्र तुम्ही देवपूजा, ग्रंथ पारायण, शिवमूठ अर्पण करणे वगैरे या गोष्टी तुम्ही करू नका. फक्त तुम्ही मोबाईलवर सेवा वगैरे ऐकू शकता. बघा, पहिल्या सोमवारी तांदूळ शिवमूठ आहे, दुसऱ्या सोमवारी तीळ शिवमूठ आहे, तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग आहे, तर चौथ्या सोमवारी शिवमूठ गहू आहे. तर यंदा 2026मध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्टला, दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्टला, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्टला व चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर श्रावणी सोमवार आहे. आता शेवटचा प्रश्न, श्रावण सोमवारी केस धुवावे का? बघा, मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे 3 वार महिलांनी डोक्यावरून केस धुण्यासाठी किंवा न्हाण्यासाठी योग्य मानले जातात. ज्या महिलांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणे तुम्ही टाळायचं आहे. त्यामुळे तुमच्या भावावर कर्जबाजारीपणा वाढू शकतो, त्यावरचे कर्ज वाढू शकते आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. आणि श्रावणातल्या श्रावण सोमवारी तर महिलांनी केस धुतले तर आपल्या घरावर आर्थिक भार वाढतो, म्हणजे आपल्यावर कर्ज वाढू शकतो. तसेच पैशाच्या संबंधी अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालावू शकते. आणि त्यामुळे सोमवारी आणि विशेषतः श्रावण सोमवारी महिलांनी केस धुणं जे आहे तर ते टाळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास असेल किंवा नसेल, श्रावण सोमवारचं व्रत तुम्ही करणार असाल किंवा नसाल, तरीसुद्धा तुम्हाला सोमवारी केस धुणं जे आहे तर ते टाळायचं आहे. आता ज्या महिलांना मासिक पाळीचा 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, तर अशा महिलांनी कोणताही दिवस असू द्या, कोणताही वार असू द्या, त्या दिवशी केस धुवायचे आहेत. मग तो श्रावणी सोमवार का असेना. पण जर तुम्हाला मासिक पाळीचा 4था किंवा 5वा दिवस असेल तर पण बाकी काही प्रॉब्लेम नसेल तर सोमवारी केस धुणं टाळायचं आहे. मग आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी केस धुवायचे आहेत आणि सोमवारी फक्त पूजा अर्चना, व्रतवैकल्य ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही करणार आहात, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की ब्रह्मचर्याचं पालन केलं जात नाही, मग श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची केस न धुता? तर शक्यतो तुम्ही श्रावण रविवारी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे श्रावण सोमवारी साधी आपण आंघोळ केली, स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्रावण सोमवारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. धन्यवाद.